हॅलो फ्रेंड, सासभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला 3 पिठाची दशमी करून दाखवणार आहे. काही जे 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे, 2 चमचे बेसनाचं पीठ आहे आणि 3 चमचे गव्हाचं पीठ. हॅलो फ्रेंड, सासभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दशमी करून दाखवते गुळाच्या पाण्यापासून आणि साखरेपासून. जास्त गोड नाही बरं का, तात्पुरती गोड. माझ्याकडे जास्त गोड आवडत नाही. त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे दूध आहे. तुमच्याकडे दूध नसलं तर मिल्क पावडर टाकू शकता. एवढ्या ह्याला अर्ध्या वाटी मिल्क पावडर, एवढ्या पिठाला अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायचं. 4 वाटी पीठ आहे. आता हो का, हे दूध आहे आणि हे गुळाचं पाणी आणि साखरेचं पाणी मी उकळून घेतलं. जसं लागेल तसं परत पाणी घ्यायचं, पण हे गुळाचं साखरेचं थोडंसं उकळून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये ना तेल टाकायचं. आता हे सगळं मिक्स करायचं, चांगलं मिक्स करायचं पीठ. इथं लोणी आहे थोडा, माझ्याकडे देवाला नैवेद्य दाखवलेला लोणी असते ना, ते लोणी आहे. आता ह्याच्यामध्ये अशी मुठी बंद होईपर्यंत तेल टाकायचं. मी तेलाची बॉटल घेतलेली नाही, आता देणार कोणी नाही माझ्याकडं. आता मिक्स करते मी आणि तिंबताना तुम्हाला दाखवते तेल किती टाकलं. कमीत कमी ह्याच्यात पोह्याचे 3 चमचे तेल टाकायचं. गरम न करता टाकायचं. आपल्याकडे जे तेल आहे ते तेल टाकायचं. ह्याच्यात गरम करून टाकायची गरज नाही, का तर पाणी गरम केलेलं आहे. आता ह्याला ना मी तेल टाकते. गरम करायचं नाही, तसंच टाकायचं बरं का. आता हे पोहे खायचे 3 चमचे तेल टाकायचे. जास्त पण तेल टाकायचं नाही, दशमी चांगली लागत नाही परत. प्रवासात न्यायला, कधी आपल्याला घरी खायला, ह्याच्याबरोबर तूप, साखर, पिठल्याच्या वड्या करायच्या आणि मठ्ठा करायचा ताकाचा आणि त्याच्याबरोबर खायचं. इतकी टेस्टी लागते नाही. वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, अजून झालं तर बेसन पिठाचं पिठलं, पातळ पिठलं करायचं. झुणका पातळ करायचा, कांदा, लसूण, हिरवी मिरची घालायची आणि पातळ बेसन करायचं, त्याच्याबरोबर खायची. ही दशमी इतकी टेस्टी लागते ना हे 2-3 भाज्याबरोबर. पण मी आज काय करणार आहे, मठ्ठा करणार आहे, बेसन वड्या करणार आहे आणि हे मग करणार आहे. आता हे दूध माझं फ्रीजमधलंच आहे, पण पाणी गरम आहे म्हणून मी ते दूध टाकायले. नाहीतर तुम्ही गरम दूध टाकू शकता बरं का. आता काही मिक्स झालं चांगलं. बदलं का, मोठी बंद झाली चांगली ह्याची. आता हे पाणी मी चाळून घेणार आहे. गूळ जास्त नाही टाकला बरं का. एवढ्या पिठाला 2 चमचे साखर आणि एवढा गूळ टाकला. तुम्ही एकदम गोड पण करून खाऊ शकता. गोड पण चांगली लागते. नुसत्या गुळाच्या पाण्यात पीठ तिंबायचं आणि गोड दशमी करून खायची. त्याच्यामध्ये थोडे तीळ टाकायचे. मी तीळ टाकत नाही, माझ्याकडे आवडत नाही. ही मी कमी गोड केली, जास्त गोड केलेली नाही. आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे. मीठ पण पुरेसं टाकायचं बरं का, आपल्याला तोंडाला चांगलं वाटेल तसं. आणि आता ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये पीठ तिंबायचं. कमी पडलं तर वरून दुसरं साधं पाणी घ्यायचं. आता मी पीठ तिंबून तुम्हाला दाखवते. आता हे का पीठ चांगलं तिंबलं. एवढं घट्ट तिंबायचं बरं का, पोळीसारखं पीठ तिंबायचं नाही, थोडं घट्ट तिंबायचं पीठ. पोळीसारखं तिंबलं की ते बराबर लागत नाही आणि आपल्याला करता येत नाही. ह्याला तेल लावून करायची. ह्याला वरून पीठ लावायचं नाही, फक्त तेल लावून करायचं थोडंसं. त्याने तेल नाही लावलं तरी सुद्धा चिटकत नाही. आता हे काही तर मी तेल टाकले आणि हे पीठ ह्याच्यामध्ये हे तिंबून घेणार आहे पूर्ण. आणि आता हे मठ्ठा केलाय बघा मी आणि वांग्याची भाजी करणार आहे. तो काय मठ्ठा केलाय ना, तर ह्याला फोडणी घेतली मी. मठ्याची फोडणी तुपात घ्यायची. ह्याच्या मोहरी टाकायची नाही, जिरे आणि तूप. ह्याच्यामध्ये मी कढीपाला टाकला. ह्या मठ्ठ्यामध्ये मी मीठ टाकले, साखर टाकली, काळं मीठ टाकले, साखर टाकली आणि हे फोडणी द्यायची वरून. आणि ताक मसाला टाकलाय, जिरे मसाला एव्हरीडेचा टाकलाय. ताक मसाला टाकलाय एव्हरीडेचा. मी त्याच्यामध्ये जिरे वगैरे नाही टाकले. त्या मसाल्यामध्ये सगळं असतं. आता हे थोडं गार होऊ द्यायचं. गरम फोडणी कधी पण आपण मठ्ठ्यामध्ये टाकायची नाही बरं का, मठ्ठ्याची चव बदलते, मग ती कढीसारखा लागते. म्हणून ह्याला थोडं गार होऊ द्यायचं. फोडणी किती छान आली. आता हे काही पीठ आहे ना, हे तुम्हाला तिंबून दाखवते. दोन्ही हाताने खूप छान पीठ तिंबायचं आणि एकदम मऊ करून घ्यायचं. मऊ करून घेतलं ना तर त्याची दशमी खूप छान होती. आणि तुम्ही निबर ठेवलं तर त्याची दशमी चांगली होत नाही बरं. आता हे ह्याच्यामध्ये ह्याला तेलामध्ये चांगलं तिंबून ठेवते मी. आणि ह्याला सेट होण्यासाठी 15 मिनिट ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही का. तसं असं ठेवायचं. आणि पीठ कधी पण असे बोटं बुडवून ठेवायचे बरं का. पीठ तसं ठेवायचं नाही, अन्नपूर्णा देवीला राग येते म्हणून पिठामध्ये असे बोटे उमटवायचे, परत पीठ ठेवायचं सेट व्हायला. ते तुम्ही खूप जणी प्लेन करून ठेवतात, तसं ठेवायचं नाही, असं ठेवायचं.
प्लेन करून ठेवलं तर ते पिंडदान केल्यासारखं असतं स्वतःच बरं का. याला झाकून ठेवायचं चांगलं. हे मठ्ठा केलेलं आहे. आता मठ्ठ्यामध्ये मी थोडी गार झाली की ही फोडणी टाकणार आणि वांग्याची फिकी भाजी करणार आहे. आपली साधी भाजी, ह्याच्यात कांदा नाही, लसूण नाही, मसाला नाही, काय नाही, साधी भाजी करणार आहे. आज मला एकादशी, माझ्याकडे एकच जण जेवणार आहे, त्याच्यासाठी ही दशमी, मठ्ठा आणि वांग्याची भाजी केली. त्याच्याबरोबर मी पिठी साखर तुपामध्ये घालून देणार आहे खायला. खूप सुंदर लागते ह्या दशमीबरोबर का पिठी साखर. आता बघा मी हे दशमी करून दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला. आता हे बघा वांग्याच्या भाजीची फोडणी चांगली आलेली. मी ह्याच्यामध्ये अगोदर वांगे टाकते, मसाला नंतर टाकते, जळत नाही. टाकणार काहीच नाही, साधी भाजी ह्याच्यामध्ये काही टाकणार नाही. 2-4 कढीपत्त्याचे पान टाकणार आहे, बाकी काय टाकणार नाही. कढीपाला सुद्धा थोडा टाकणार. 3-4 कढीपाल्याचे पत्ते टाकले ताजे. आता ह्याला चांगलं हलवून घेते आणि ह्याला चांगलं शिजू देते. नंतर थोडं चांगलं शिजलं ना तेलामध्ये, वरी ताटली झाकायची पाण्याची. तेलामध्ये चांगलं शिजले त्याच्यामध्ये मीठ, धन्याचं पावडर आणि हळद पावडर टाकायचे. परत शेंगदाण्याचं कूट टाकायचं चांगलं शिजलं. आता बघा वांग्याची भाजी 2 मिनिटात चांगली शिजून आली बरं का. थोडं पाणी टाकलं तर चिटपटली म्हणून. बघा ह्याच्यामध्ये थोडा मसाला घेतलाय, कोथिंबीर घेतले, मीठ घेतले, धने पावडर घेतले आणि हे हळदी पावडर, हे सगळं मिक्स करायचं बरं मी पाण्यामध्ये. असं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडं टाकायला. मला भाजी एकच जणापुरती करायची म्हणून मी थोडी करायला. हे वाटीला हळद राहिली होती ना म्हणून हे पुसून ठेवलं मी, वाया जाईल ना परत ते हळद. आता चांगली भाजी शिजली, जास्त रस्सा करायचा नाही मला त्याचा. मग ह्याच्यामध्ये मी टाक. कधी पण मसाले पाण्यामध्ये मिक्स करून टाका. तुम्ही एखाद्या वेळेस फोडणीमध्ये टाकसाल तर ते जळतील, म्हणून कधी पण मसाले पाण्यामध्ये मिक्स करायचे नका. असं नका. भाजी शिजून आली आली, फक्त त्याला तेल सुटायचं. आता माझ्याकडे फिकी असती म्हणून कलर तसा दिसायला. वरून गरम पाणी टाकलं त्याला शिजण्यासाठी आणि बारीक करायचं, हाय फ्लेमवर ठेवायचं नाही त्याला तेल सुटण्यासाठी, आणि असं झाकून ठेवायचं. आता हो का पीठ चांगलं तयार झालंय. ह्याचा मी उंडा तयार केलाय. हो का पीठ छान तयार झाले, सेट पण झाले चांगले. जास्त वेळ ठेवायचं नाही, पातळ पडत असते. आता मी ह्याला ना आपली पोळी लाटतो ना त्याप्रमाणे लाटायचं. ह्याला तेल लागत नाही लावायला, काय लागत नाही. थोडंसं लावायचं असं तेल. हो का असं तेल लावायचं आणि लाटायचं. परत थोडी मोठी झाली की आतमध्ये तेल टाकायचं. ह्याला असं असं आतमध्ये तेल लावायचं. आता हो का ही झाली मोठी, मी हाताने करते. आता ह्याच्या आतमध्ये तेल लावायचं. तुम्हाला तेल, तूप, चीज, बटर काय लावायचं ते तुम्ही लावू शकता. हो का आणि हे असं करायचं. परत ह्याला आपल्या हाताने असं करून गोल आकार द्यायचा. दोन्ही हाताने असं करायचं आणि गोल आकार द्यायचा. त्रिकोणी करायची नाही, ह्याला गोल आकारात करायचं चांगलं. आणि ह्याच्यावरून चांगलं तूप लावायचं, घवघवीत तूप लावून चांगली भाजायची. दशमी खूप छान लागते बरं का. आता मी करते पण मी एक हाताने करायला म्हणून तुम्हाला मी केलेला व्हिडिओ दाखवू शकत नाही. तुम्ही पोळीसारखंच लाटा ह्याला, फक्त पीठ लावू नका. पीठ लावलं की दशमी चांगली लागत नाही. लाटून दशमी तयार झाली बरं का. सगळीकडून सारखी लाटा. त्रिकोणी होती ना त्याला हाताने गोल गोल करून मी गोल केली. आता हो का ह्याचा टाकायला तव्यावर. तवा चांगला तवा गरम झालाय, त्याला थोडं तेल लावले खालून. तेल लावावं लागते बरं का. तेल नाही लावलं तर ते खाली चिटकलं की चांगली वाटत नाही मग. आणि जास्त मोठा गॅस करायचा नाही, गॅस बारीक करूनच भाजायचं. अशी घ्यायची आणि इकडून पण जास्त भाजू द्यायचं नाही. कमी भाजली तोपर्यंतच त्याला तूप लावायचं. तोपर्यंत का तूप लावायचं तर ते ना तूप लावल्यानंतर मऊ होती. आणि तुम्ही जास्त भाजू दिली तर ती मऊ होत नाही बरं का. परत मग निबर होती चांगली, दाताला खायला चांगली लागत नाही. दशमी कधी पण मऊ चांगली लागते. हो का आता घवघवीत तूप लावायचं ह्याला. तूप कमी लावायचं नाही. छान भाजते बरं का. तूप कमी लावलं की चांगली वाटत नाही दशमी, आणि भाजायला पण चांगली भाजत नाही. आता ह्याला थोडं फुगू द्यायचं.
एखाद्या वेळेस दशमी फुगत पण नाही बरं का, गूळ साखर टाकलेली असते म्हणून ती फुगत सुद्धा नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल ही फुगवायला म्हणाले आणि फुगायला गेली, तसं नसतंय. फुगत नाही, दुधाची गुळाची दशमी जास्त फुगत नाही. आणि चांगलं भाजायचं बरं का त्याला, खरपूस चांगली लाल होईस्तोवर भाजायची. खरपूस लाल व्हायची चांगली आणि व्यवस्थित भाजायची. काय मधून फुगून येते, पण ती त्रिकोणी केलेली असते ना, कुठून तर हवा जाते त्याची. भाजायला खूप छान भाजायची. भाजायला छान भाजली ना की दशमी चांगली लागते. का तर दशमी जाड असते थोडी, आपल्या पोळीसारखी पातळ नसते, अशी जाड असते. जाड असते थोडी. मी तुम्हाला केल्यानंतर आणखी दुसरी दाखवते. आणि ह्याला चांगलं लाल भाजायचं. हाताला पळत असलं तर असलं काहीतरी घ्यायचं आणि का असं इकडून तिकडून टाकायचं, का तर वाफ जाऊन एखाद्या वेळेस हाताला पळते बरं. आणि वांग्याची भाजी केली ना तर मी वांगे अगोदर मिठामध्ये टाकले होते बरं का चिरून. वांगे मिठामध्ये टाकले की काळे पडत नाहीत. आता हे छान खरपूस भाजून आणि पदरं पण चांगले सुटलेत मधून. पदर सुटलेले तिथून दिसत आहेत ना, पदर सुटलेले. आता दुसरी एक करून दाखवते भाजून तुम्हाला. चला तर मग आपण आज गोड दशमी करू. गव्हाच्या 3 पिठापासून मिक्स दशमी बरं का, खूप टेस्टी लागते. धन्यवाद. हे बघा, हे तूप साखर आहे, हे वांग्याची भाजी आहे, हे मोठा आहे दशमी. हे बघा अशा दशमी झाल्या सगळं. हे बघा ह्याची जाडी अशी असायला लागते, जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही, आपल्या पोळीपेक्षा थोडी जाड. आता हे का ह्याच्यावर टाकली, तवा गरम झालेला आहे जास्त. वेळ आणखी भाजलेली नाही. हाताने पण उठते बरं का, हाताने पण येते खाली करायला. आता ह्याला तूप लावायचं, लवकर लावायचं. लवकर नाही लावलं तर ते निबर होती बरं का. जोपर्यंत ते कच्ची असती ना वळून, तोपर्यंत त्याला तूप लावायचं पालटी करून. खालची बाजू वरी घ्यायची आणि वर त्या बाजूला तूप लावायचं. पोळल म्हणून असं वापरायचं काहीतरी, आपल्याला जवळ काहीतरी घ्यायचं पोळून म्हणून. दोन्ही बाजूने तूप लवकर लावायचं म्हणजे दशमी चांगली होती, मऊ होती. आणि मधून चांगलं तेल लावायचं. आपण मधून परत मधून त्रिकोणी करतो ना, त्याला चांगलं तूप लावायचं. म्हणजे मधून तूप चांगलं लावलं की दशमी खायला खूप छान लागते बरं. आणि प्रवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकता बरं. प्रवासात 2-3 दिवस चांगली राहते, त्याच्यानंतर नाही राहत, पण 2-3 दिवस चांगली राहते. नका फुगून यायची चांगली. नका अशी जाड ठेवावी लागते. आणि तेल तूप रसरशीत हाताने लावावं लागते. तेल तूप बटर तुम्ही काही पण लावा, ह्याला काही पण जमतं. आत पण तेल तूप बटर काही टाकलं तर जमते. लोणी सुद्धा जास्त टाकली तरी जमते, मऊ होती चांगली लोणी. नका आता फुगायची चांगली. कानाकोपरे फुगले बघा आता ह्याची छान. मधून पदर सुटते, खूप सुंदर लागते खायला. प्रवासात तर इतकी छान लागते ना, शेंगदाण्याची चटणी, लोणचं आणि दशमी.
आंब्याचं घ्या लोणचं, लिंबाचं घ्या लोणचं, तुम्ही कोणतंही लोणचं घेऊ शकता बरं. चांगली लाल भाजावी लागते. पण तुम्ही जर कच्ची भाजली आणि प्रवासामध्ये नेली तर त्याच्यामध्ये तार तुटते बरं का, इटून जाते पुन्हा ती दशमी. चांगली फुगावी लागते आणि चांगली भाजावी लागते. जास्त जाड पण घ्यायची नाही, जास्त पातळ पण घ्यायची नाही. पातळ घेतली तर वातड लागते आणि जाड घेतली तर मधून कच्ची राहते. किती छान माझी जर ही साखर गुळ आणि दुधाची दशमी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही दुधाची दशमी कशी वाटली. धन्यवाद.